आपल्याला असं वाटतं, की दुसऱ्यामुळे आपल्याला दुःख झालेलं आहे. पण खरं तर ते दुःख आधीच आपल्या आत कुठेतरी होतं. ते फक्त ट्रिगर झालं. मीन्स वी थिंक वी आर हर्ट बिकॉज ऑफ दॅट समवन सेड ऑर डिड. बट द ट्रूथ इज दे सिम्पली ट्रिगर्ड व्हॉट वॉज ऑलरेडी अनहील्ड विदिन अस. दॅट फाईट, दॅट रिजेक्शन, दॅट अबंडनमेंट. इट्स नॉट न्यू. इट्स युअर इनर चाइल्ड रिमेंबरिंग समथिंग ओल्ड. हे काही नवीन नाही आहे. हे तुम्ही तुमच्या आत म्हणजे इनर चाइल्ड जो आहे त्याला ऑलरेडी ती जखम झालेली आहे. सो होपोनोपोनोमध्ये आपण काय करतो? आपण म्हणतो, आय एम सॉरी. वी से आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मीन्स म्हणजे मला माफ करा, मला क्षमा करा, थँक यू आणि मी तुमच्यावर प्रेम करतो किंवा करते. हे शब्द आपण त्या व्यक्तीला नाही म्हणत. तर आपण 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेतो त्या सिच्युएशनची, त्या भांडणाची, त्या रिजेक्शनची. राईट. वी आर द का रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आपण? कारण की आपण कॉमन फॅक्टर आहे. आपल्या लाईफमध्ये होतं आहे. राईट. सो ही तुमचं मॅनिफेस्टेशन आहे. तुम्ही ते क्रिएट केलेलं आहे तुमच्या लाईफमध्ये. का क्रिएट केलेलं आहे? कारण की ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती मेमरी अजून पण जागा धरून बसलेलं आहे. म्हणजे तुमच्या इनर चाइल्डमध्ये, तुमच्या सोलमध्ये तुम्ही काही पण म्हणू शकता. सो आपण अशा टायमाला म्हणतो, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. नॉट टू द अदर पर्सन, बट टू द मेमरी, द इमोशन, द एनर्जी इनसाइड अस. आपल्या आतल्या व्यक्तीला नाही, तर आपल्या आतल्या आठवणींना म्हणतो आहे. सो आज जस्ट 3 मिनिट शांतपणे बसा आणि हे 4 वाक्य रिपीट करा. ब्रीथ अँड विस्पर दीज 4 फ्रेजेस अँड वॉच युअर हार्ट सॉफ्टन. तुम्हाला अजून डीपमध्ये शिकायचं आहे, सो माझा कंप्लीट रिलेशनशिप हीलिंग कोर्स हा लाईव्ह झालेला आहे. लिंक बायोमध्ये आहे किंवा तुम्ही मला DM करू शकता आहे आणि मला फॉलो करा अशा पॉवरफुल डेली कंटेंटसाठी. थँक यू सो मच.